नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं मीशमानन्दे वल्लभम् करारविन्दे पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटशपत्रस्थं पुटेशयानं बालं कुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हरे मुरारे नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जय हो कृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे। घर ज्या वैकुंठी। तुकोबऱ्या म्हणतात, आम्ही नित्य राहणारे कुठे माणसं आहेत, ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विठाळाचे। आम्हाला जन्म मरणाला यावं लागतं असं नाही, नाही आम्हा जन्मावे मरावे लागत। महाराजांचाच अभंग एक। तुकोबऱ्यांनी स्वतः आपली अवस्था, आपली स्थिती, आपली जे सांगितली की नाही आम्हा जन्मावे मरावे लागत। महाराज म्हणतात आम्हाला जन्मावही लागत नाही आणि मरावही लागत नाही। मग अशी तुकोबऱ्यांची अवस्था असताना तुकोबऱ्याला मारलं म्हणणारी मूर्ख माणसं या तुकोबऱ्याच्या अभंगाचा विचार करत नाहीत, हे दुर्दैव आहे। हरिभक्ती परिणामचे आदरणीय सतीश महाराज या ठिकाणी आहेत। मोठी कीव येते या लोकांची, या बुद्धीची की बरं गंमत काय महाराज, हे तुकोबऱ्यांच्याच गाथ्यातला एक अभंगाचा स्वीकार करतात आणि विकृत अर्थ लावतात। कोपला पाटील गावचे हे लोक हे अभंग घेतात आणि त्याचा अर्थ चुकीचा लावतात। पण बाकीच्या अभंगाचं चिंतन करायचं कोणी? म्हणून संतांना जन्मावं मरावं लागत नाही। म्हणून संत केवळ आणि केवळ तुमचं आमचं दुःख संतांना पाहवत नाही। महाराज स्वतः म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। जे बोलिले ऋषी ते वर्ताया साच भावे। झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव।
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय केवळ आणि केवळ आपल्या करता आले भगवान परमात्म्याने त्यांना आग्रहास्तव पाठवलं असंही म्हणा. कारण महाराज एकंदर शिका पाठविला इह लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. पण तुकोबारायांचं जीवन दर्शन आपण पाहतोय, तुकोबारायांचं चरित्र आपण पाहतोय. या निमित्तामध्ये, या सोहळ्याच्या निमित्तानं भागवताच्या अनुषंगाचा विचार करत करत तुकोबारायांचं चरित्र तर एवढं आहे, आगाध आहे महाराज. संतांची चरित्र गाणं तेवढं सोपं नाही, आणि ती गाणं होतील असं नाही. आपण कोण गाणार? अरे किती जरी शब्द भांडारी देवता लोक असले तरी त्यांनाही संत चरित्र गाता येत नाहीत, कारण शाब्दिकाचे काम नाही येते. संपूर्ण आकाशाला गवसणी घालण्याचं ज्यांचं जीवन आहे, तुका आकाशा एवढा, आकाशाला व्याप्त करणारी ज्यांची विचारधारा आहे, त्यांना शब्दाच्या द्वारे काय व्यक्त करता येईल? कसं शक्य आहे? शक्यच नाही. पण उगा थोडस आपल्या वाणीला धन्यता मिळावी. पण वाणी ही संत जीवन गाऊन धन्य बनत असते. कोणाचे बी गुण गाऊन वाणी धन्य बनत नाही. आता नाविलाजानं आम्हाला कोणाचे बी गुण गावे लागतात, आता त्याला आता नाविलाज आहे, काय करतो पैलवान. आता ते व्यवहार आहे. तसं तर महाराजांनी मर्यादा घालून दिली, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती करायची तर देवाची करा, निंदा करायची तरी देवाचीच करा. कारण काय महाराज, माझं मत असं आहे की महाराज म्हणते त्याची स्तुती करावी की ज्याला निंदा केलेली बी सहन होते त्याची. ज्याला निंदा केलेली बी सहन होते त्याची स्तुती गावी असं महाराज म्हणतात. भगवंताला त्याची निंदा केलेली बी सवय होते. पण आता व्यवहाराचा भाग असा होऊन गेलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्यांचं चरित्र शब्दाच्या द्वारे व्यक्त होणं शक्य होत नाही. तेवढं आपलं सामर्थ्यही नसतं. कारण संत अवस्था लक्षात येण्याकरता जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. परंतु संतांची चरित्र जेवढी गाता येतील तेवढी आपल्या वाणीला धन्यता प्राप्त करण्याकरता गायली पाहिजे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. म्हणून संतांची चरित्र गायची आहेत. संतांची चरित्र गायली की एक तर आपल्या दोषाची निवृत्ती होते, दोषाचा परिहार होतो. असं मला पुढे जायचंय, कारण कमी वेळात बरंच बाकी कथा बी उरकायची आहे. आपण काल तुकोबारायांचं चरित्र पाहिलं. तुकोबारायांचं गोड मधुर चरित्र आहे महाराज. तुकोबाराच्या चरित्रामध्ये एकदा रमला ना माणूस की त्या तुकोबारायांच्या जीवनाशी एकरूप होऊन जातो. संत कवी महिपती बाबांनी जे तुकोबारायांचं चरित्र लिहिलं तसं तुकोबारायांचं चरित्र करता तुकोबाराचे अभंग बी पुरेशीच आहेत, नाही असं नाही. पण एक आधार महिपती बाबांच्या ओवी रचनेचा भक्तलीला अमृत मध्ये ज्या ओव्या आल्या तुकोबारायांच्या चरित्रात त्याचा आपण घेतो आहे. काल आपण पाहिलं की तुकोबारायांची म्हैस, बरोबर आहे? अरे विसरलो, अगोदर तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. बाबांना विचारलं असतं होळच्या आमच्या कालकुटवर म्हैस आलती, ती होळच्या शिवापस्त्र आलती का?
माऊली बी काल लग्नावर होते काय की. तुकोबरायांची म्हैस देवानं चोरीला जाऊ दिली नाही. उद्यापासून तुम्ही म्हशीचे गोटे मोकळे सोडून फिरताल. आपली म्हैस सांभाळीन तो, नाही असं नाही, पण त्याला तुकोबराय व्हावं लागेल ना. मग तुकोबरायांची म्हैस परमात्म्यानं सांभाळली, चोराला नेऊ दिली नाही. हातात काठी घेऊन भगवान काळा कुट्ट बनून उभा राहिला आड. पण तुकोबराय देवाला भांडले, म्हणले देवा काय कमाल आहे तुझी, तुझी आणखीन गुरं राखायची सवय गेली नाही. अरे आम्ही इथं भजन करतोय, रात्रभर झालं जागरण, एकादशी आहे, कीर्तन चाललंय, पहाट होण्याची वेळ आली, आता काकड आरती सुरू करायची, आणि तरी तू इथं मंदिरात राहत नाही. त्या चोरांना जाऊन आडवितोस, गुरं राखायची सवय गेली नाही का तुझ्या आणखी. आम्ही करीतो हरी जागरण, तो परी फिरतोशी रानोरान, ढोरे राखायाची सवय जाण पहिल्यापासून लागली. अशी ओवी मैपती बाबाची. म्हणजे तुला ढोर राखायची सवय गोकुळात लागली, ती आणखीन सुटलेली नाही. आणि मग जिजाबाईला सकाळी उठल्यावर थोडस कळलंच की सगळं हे मै चोरीला निघती, पण आली, गावातल्या लोकांनी सांगितलं. जिजाबाईला थोडा आनंद झाला. मग तुकोबरला जरा जेव घालताना आज जरा जिजाबाई प्रसन्न आहेत. आज जास्त काही बोलल्या नाहीत, कुठेही फिरतय, उगं भजन करीत बसते, संसाराचं वाटोळ केलं अशी काही कटकट केली नाही. जरा म्हैस जागेवर राहिली म्हणून जरा खुश होत्या. नेमकीच म्हैस दुभती होती, व्याली होती. मस्त वाटीवर दूध तापून तुकोबरायला दिला आज जेवायला. ज्वारीची भाकरी, दूध घ्या महाराज, आग्रानं खाऊ घालू लागल्यात. जेवता जेवता तुकोबरायांच्या मनामध्ये काय आलं, तुकोबराय म्हणाले जिजे मग आवलीसी तुका बोले उत्तर, आपुले शुद्ध करोनी अंतर, दूध देशील तांब्या भर, तरी देवाशी सत्वर पाजीन मी. मैपती बाबा गोड लिहितात. तुकोबराय म्हणाले जिजे अगं आपली म्हैस चोरीला गेली, ती देवानं आणली का नाही. हो होय त्यानं आणली. जिजाबाई देवाला देव म्हणायला तयार नव्हते, शेवटपर्यंत म्हणणं नाहीत, अजिबात नाही. ते काळ्या मेल्या काही म्हणायच्या. अगं पण एक तांबर दूध दे ना म्हणे, मी देवाला पाजून येतो. जिजाबाईला थोडासा आता उपकार होताच की म्हैस राखलेल्याचा, नाही म्हणता आलं नाही. जिजाबाई म्हणल्या तुम्ही खा, तुम्ही दूध खा. त्यानं काही कमी दूध प्याला नाही, भरपूर प्यालाय म्हणली गाई राखताना. तुम्हाला कधी मिळाल तुम्ही आपलं खा, आपलं तुम्हाला दिलं का त्यानं ते भरपूर प्यालाय. जिजाबाईचा भाव बी मोठा गमतीचा आहे. जिजाबाई म्हणली त्याला काय कमी आहे, ते लय प्यालाय म्हणे तिकडे काळ्या माग गाई राखताना गोकुळात. लोणीन दह्याशिवाय दुसरं काही खाल्लं नाही, तुम्ही खा. अगं जे तसं नाही, मला खा म्हणतीस पण मला काही एकट्याला खाऊ वाटत नाही, एक तांबर दूध दे. एक तांब्याभर दूध घेतलं तुकोबरायाने आणि जिजामाताने, आणि तुकोबरायाकडे दिलं. तुकोबराया दूध घेऊन आपलं देवाच्या दरबारात गेले, देवाला दूध पाजलं. मग असं 10-12 दिवस झाले. पण जिजाबाईला प्रश्न पडला की रोज दुधाचा तांब्या घेऊन जातोय, ते खरंच पितय का, काय नेमकं दूध कुठं चाललंय. बरं रोज तांब्याभर द्यायचं म्हणजे माय म्हणली याचं तूप होईल, लोणी होईल, ताक होईल, संसार चालायला मदत होईल. माझ्या वडिलांनी संसाराला हातभार लागावा म्हणून म्हैस दिली, आणि त्याचं दूध तर ही अर्धाच मेले हापकाय लागलाय. त्याला काय कमी त्या काळ्याला दूध पिऊन पिऊन, आणि तांबर पितोय म्हण. संशय आला जिजाबाईला.
जिजाबाईनं आपल्या मुलीला भागीरथीला विचारलं, भागीरथी तू बाबा बरोबर जातेस ना रोज देवळात? जाते म्हणे. दूध पितो का म्हणे तू काळ्या? भागीरथीनं सांगितलं, म्हणे दूध मागून मजला देवळून येतो तुझा व्याला. अशी ओवी आहे. जिजाबाई काय म्हणते, म्हणे दूध मागून मजला, माझ्याकडून दूध मागून घेतो, देवळी नेतो तुझा व्याला. व्याला म्हणजे बाप. तुझा बाप माझ्याकडून दूध मागून घेऊन देवळाला जातो. सत्तेची पीत असतो का काळा, आयशे मजला सांगावे. जिजाबाई म्हणल्या, तो काळा खरंच पितोय का काय भानगड आहे ती सांग. तुझा बाप तो दूध घेऊन जाते माझ्याकडून, म्हणजे ह्याला बी काम नाही, भजन करते त्याच आणि त्याला जाऊन दूध पाजते. ऐकोनी म्हणे भागीरथी, सत्याची दूध पितसे मूर्ती, उरले शेष ते वडील घेते, मज देते किंचित. भागीरथी म्हणली, आई खरंच सांगते तुला की ती मूर्ती ना दूध पिते म्हणे, आणि उरलेलं आम्ही दोघं घेतो, बाबा बी पितात आणि मला बी देतो. खरं? हा. ऐकून लेकुराची वाणी, आश्चर्य करीत आपले मनी, मग तुकयासी म्हणे एक दिनी दूध पाजोनी मी येते. आश्चर्य वाटलं जिजाबाईला की खरंच मूर्ती दूध पिती. भागीरथी काय खोटं बोलायची नाही. आणि मग जिजाबाई म्हणल्या तुकोबऱ्याला, महाराज आज मी दूध पाजते देवाला. तुकोबऱ्या म्हणलं, कशी बुद्धी पलटली बाबा, देवाला दूध पाजते म्हणते, काळ्या आणि मेल्या म्हणते, पितो का काही बी म्हणत असती, आज कसं काय? तुकोबऱ्याला बरं, तुकोबऱ्याचा काय भोळा स्वभाव आहे, तिच्या मनात जिजाबाईच्या मनात काय ते तुकोबऱ्याला काय माहित. कारण काही काही गोष्टी लक्षात ठेवा, काही काही गोष्टी कुणालाच कळत नाहीत. स्त्रीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे कळणं मोठं कठीण आहे. आणि तुकोबऱ्या आपले भोळे, जिजे खरं म्हणतीस, हो मी जाते देवाला दूध पाजते, तुम्ही बसा भजन करीत बसा. म्हणले बरं ठीक आहे, जा म्हणे. आणि जिजाबाईनं दूध घेऊन निघाली. पण महाराज जिजाबाईच्या मनात वेगळाच भाव होता. माय म्हणजे रोज तांब्या तांब्या दूध संपवायला लागलाय, इथं ताक होईल, दही होईल, लोणी होईल, संसाराला हातभार लागन, ह्याला लय लागली दुधाची चटक. बघतेच म्हणे कसा पितो ती आज. आणि तांबर दूध घेतलं, ते तापवलं महाराज, लाल बुन एवढं तापवलं की ती तांब्या लाल झाला, पोळायला लागला तांब्या, एवढं दूध तापवलं. आणि दूध तापवलेला तो तांब्या घेऊन ते जिजाबाई देवळामध्ये गेल्या. आणि तांबर तापलेलं दूध हाताला जिजाबाईच्या पोळायला लागलं. दिलीपराव, जिजाबाई तापलेला तांब्या घेऊन निघाल्या. कडक दूध तापलेलं, हात भाजायला लागलाय. तरी मनात म्हणल्या, भाजला तर भाजू दे माझा हात, पण एकदा याचं होटच भाजते म्हणले. आणि ते तांबून पांडुरंगाच्या मंदिरात गेल्या. आणि तेवढं तापलेलं दूध देवाला पंचायत पडली, प्यावं तर दूध तापलेलंय, नाही प्यावं तर महागारी घरी गेल्यावर माझ्या तुकोबऱ्याला काही जेजी जगू द्यायची नाही. आता नावेला झाला देवाचा. आणि जिजाबाईनं तांब्या, तो महाराज तापलेल्या दुधाचा तांबा तुकोबऱ्यांच्या ओठाला लावला, आपल्या देवाच्या ओठ्याला लावला. आणि चटका बसला मानाला देवाच्या. ते पोळलं ना एकदम, तांब्या पोळला. पोळल्याबरोबर देवाची मान आकडली आणि होटाला फोड आला. महाराज देवाने दूध पिलं.
म्हणे जिजाबाई म्हणतात, म्हणे काळा पाषाण दिसतो नयनी, परी जीव आसे याला चुनी या लागुनी, दूध पितो निल्यावरी, असत करणी करीती खोटे. जिजाबाईनं तापलेलं दूध भगवंताला पाजलं, भगवंताची मान आकडली, देवाला दूध पोळलं आणि होटाला फोड आला देवाच्या. तुकोबराया करता देवाने ते सहन केलं, जिजाबाईच्या हातचं दूध पिलं. महिपती बाबा म्हणतात, आजही देहूला जर तुम्ही गेला तर देवाला जर पाहिलं तर देवाची मान अशी आकडलेली आहे. तशी मूर्ती कुठंच नाही देहू सारखी. जर कुणी बघितलं असेल बारकाईने, आपण दरवर्षी जातो, आपल्या पावनधाम संस्थानला एक देहूची सेवा असते श्रावण महिन्यामध्ये 1 दिवस, सकाळी अभिषेकापासून संध्याकाळी आरतीपर्यंत सगळं आपल्याकडे दिलेलं आहे. अभिषेक बी आपण करायचा, कीर्तन भजन अन्नदान सगळं आपलं आहे. आपली आवाजगाव सगळी भजनी मंडळी येतात, नाना ही सगळी असते. पण ती तुम्ही आपण जायला उशीर होतो म्हणून माणसं लवकर उठत नाहीत. अभिषेक असतो बरोबर 4:30ला सुरू होतो, तेवढा बघायला मिळतं. तो खबर देवाची अशी मान आकडलेली आहे. असं असं झालं, झटका बसला ना दुधाचा. आजही आहे महिपत बाबाची ओवी, आजही ती प्रत्यक्ष पाहायला मिळेल भक्ताला. आणि देवाचा खालचा होट आहे ना, खालचा होट तो थोडा सुजलेला आहे. फोड आलता पण तो फोड जिरला आणि तो होट थोडा सुजलेला आहे. होट काय कधी बी बघायला मिळतो. आणखीन कधी गेल्यावर तुम्ही बारकाईनं बघा, आजही देवाचा होट सुजलेला आहे. तसाच आहे तो. जिजाबाईनं तांब्या कडक दूध पाजलं आणि देवाचा होठ सुजला. महिपती बाबा लिहितात, आवली निहाळून पाहे कोटे, सेवे निविलो की देवाकडे, तो देवाशी आला असे फोड, म्हणे नवल केवढे हे दिशे. जिजाबाई म्हणल्या, हे काळा पाषाण वाटते मला, पण याच्या जीव आहे, याला फोड आलाय. आणि जिजाबाई माघारी घरी दूध पाजून देवाला आल्या. तुकोबराय देवळामध्ये गेले, तुकोबरायने पाहिलं, तुकोबराय गदगद झाले. जिजे देवाला होटाला फोड आला म्हणे. तुला वाटलं देव दूध पित नाही, केवढा जिजाबाईचा बी अधिकार असेल महाराज. जिजाबाईचा तांबर दूध भगवंतानी प्यावं. अरे आम्ही नैवेद्य एवढा सुंदर सजवून ताट नेतो, भगवान आमच्या नैवेद्याकडे पाहत नाही. त्या जिजाबाईनं तापलेलं दूध देवाला पाजलं, देवानं ते प्यावं गटगट. जिजाबाईचा अधिकार केवढा आहे. नोही हा सामान्य महिमा संतांचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, महिमा संता महिमा लोया समा महिमा संता नैवेद्य हाती मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, हा सामान्य महिमा संतांचा. दैवत्याचा मूर्ती देवी,
जिजाबाईचा अधिकार असेल. दूध भगवंतानं पिलं, तुकोबऱ्याने ते पाहिलं, तुकोबऱ्याला मोठं वाईट वाटलं. तुकोबऱ्या घरी आले, जिजाबाईला म्हणले, जिजे का ग असं केलंस देवाला? त्याला ओटाला फोड आला ना म्हणे. जिजाबाई म्हणले, हा हा फोड आला त्याला, आणि माझे दूध किंचित उष्ण. जिजाबाई म्हणते, माझं दूध किंचित उष्ण, यास्तव वाकुडी केली मान, आणि होटाशी फोड आला तर तरुण पाहे जाऊन देवळी. पण जिजाबाई म्हणल्या, माझं दूध किंचित उष्ण, तर त्याला फोड आला आणि आग निघिळला होता तवा. जिजाबाईचा बघा कसा भाव आहे. ती देवाला तुकोबाराला म्हणलं, नका मला सांगू तुमच्या मेल्यात त्या काळ्याचं कौतुक. माझं दूध किती असून गरम असणार आहे, किंचित गरम होतं, किंचित उष्ण. फोड उस्तर म्हणून किंचित उष्ण, आणि त्यानं अग्नी गिळला होता 12 गाव तवा, त्याला नाही का फोड आला. जिजाबाई म्हणल्या, तुकोबारा म्हणले, जिजे तू काय बोलतेस? अनंत लीला. भगवान परमात्मा भक्ता करता सगळं सहन करतो महाराज. केवळ देवाला वाटायचं की माझ्या तुकोबारायला जिजी बोलल, आवली बोलन, आधीच राग करते, म्हणून देवान अंगीकार तुका म्हणे. तुकोबारा म्हणतात, मला गुरुपदेश कधी मिळाला? माघ शुद्ध दशमी गुरुवार होता. मी गंगेचं स्नान करून आल्यानंतर बाबाजी चैतन्य मला भेटले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवून मला राम कृष्ण हरी मंत्र दिला. आणि मग तोच मंत्र आज आपल्या सर्वांचा तारक मंत्र आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबऱ्यांचे गुरु कोण? तुकोबऱ्यांचा गुरु देवच आहे. कारण तोच देव तुकोबऱ्यांचे गुरु म्हणून आले, लक्षात घ्या. महाराज स्वतः म्हणतात ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणून आणि मग तुकोबऱ्यांनी तो मंत्र आपल्याला दिला. ती तुकोबऱ्याचीच आपली गुरु परंपरा आहे. रामकृष्ण हरी मंत्राचा जप तुकोबराय अखंड करू लागले. देखो माय बाप, बहुत बढ़िया बात समझ लो. काही फारसा अट्ठास करायची गरज नाही. बस आपला जसं येईल तसं, जिथं असाल तिथं रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला की आपलं काम होतं. त्याला स्वरात म्हणावा लागतो असं काही नाही. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं परमात्म्याचं चिंतन करावं. तुकोबराय अधिक चिंतनामध्ये रममान झाले. तुकोबरायांची ख्याती पसरली. चिंचवड गावाला मोरया गोसावी नावाचे संत आहेत, आणि मोरया गोसाव्याच्या कानावर तुकोबरायांची ख्याती गेली. म्हणजे तुकोबरायांच्या घरी पांडुरंग परमात्मा जेवायला येतो. तुकोबरायांच्या अनेक लीला चिंचवडच्या मोरया गोसाव्याने ऐकल्या, आणि मोरया गोसाव्याला असं वाटलं तुकोबरायाला बोलून घेऊ आणि पाहू खरंच तुकोबराया लीला करतात का नाही ते. आणि चिंचवडच्या मोरया गोसाव्याने तुकोबरायाला बोलावणं पाठवलं. तुकोबराय चिंचवडला आले आणि नेमके मोरया गोसावी मानस पूजा करायला बसले होते. मानस पूजा, भगवंताबरोबर ध्यान लागावं, आणि गणेशाची उपासना करत होते चिंचवडचे मोरया गोसावी. पूजा चालू आहे. तुकोबराय येऊन बराच वेळ उभा राहिले. मोरया गोसाईंची पूजा झाली. पूजा झाल्यावर मोरया गोसाई बाहेर आले. पाहता तर तुकोबराय आलेत. या महाराज, कधी आगमन झालं? म्हणले तुम्ही बागेत गेलात त्यावेळेला. मोरया गोसाई म्हणले मी सकाळपासून इथंच बसलोय पूजेला, बागेत गेलो नाही.
आणि तुम्ही कसं म्हणता महाराज बागेत गेलात त्यावेळेला तुकोबाराय म्हणले तुम्ही जरा चिंतन करून बघा, तुम्ही ज्या वेळेला बागेत गेलात बरोबर त्याच वेळेला मी आलो. आता मोठ्या लोकांना जास्त बोलावं लागत नाही. आणि मोरया गोसाईंच्या लक्षात आलं, अरे बापरे बरोबर आहे म्हणे. कारण मानस पूजा करता करता काय झालं होतं की एक पूजेमध्ये फुल एक सुकलेलं आलं आणि सुकलेलं फुल आल्यानंतर मोरया गोसाईचं मन बागेत गेलं की कुठल्या बागेतल्या वाफेला पाणी कमी पडलं असेल की फुल कसं काय सुकलं, असा भाव त्यांच्या मनात आला. तेवढ्या वेळात तुकोबाराय म्हणले बरोबर त्याच वेळेला मी आलो. तर बघा यांची मानस पूजा चालू आहे, तुकोबारायांच्या मनात लक्षात आलं की हे त्यांचं मन बागेत कधी गेलं हे तुकोबारायला कळालं. आता मोरया गोसाव्यासारख्या महात्म्याचं जर मन पूजा करताना जागेवर राहत नाही तर आपलं राहतं वाटतं काय? आपलं तर आपल्या मनाचं तर विचारूच नका. पूजा करताना आपलं मन जागेवर काय बाप्पा हा असतं म्हणा की मग जे आहे ते कबूल करायला काय आपल्याला. तिकडं ते पूजा करताना मोठी गंमत असते महाराज. गंध कालवला देवाला लावायचा आहे, शाळेची घंटी वाजली, पोरग झोपलेलं आहे, ते बोट देवाकडे करताना हे ओट पेकाडात लात घालील, देवाकडे बोट पेकाडात लात घालील. मोरया गोसायाचं मन क्षणभर गेलं होतं. तुकोबाराने ते जाणलं. तुकोबाराय किती अंतर्यामी असतील. मोरया गोसाला आश्चर्याचा धक्का बसला. पण ही ब्राह्मण मंडळी इतक्या सहजासहजी मानतात काय? एवढ्या सहजासहजी नाही. जेवायचं निवेदन झालं आणि मोरया गोसाने मनात ठरवलं की बघूया तुकोबारायांच्या अंगात सामर्थ्य किती आहे, बघायचं होतं ना त्याला. पण महाराज जेवायला ताट शेजारी नाही टाकलं. महिपती बाबा म्हणतात ब्राह्मणाच्या लाईनीपासून 4 हात लांब अशी उभी आहे, 4 हात लांब तुकोबारायचं आसन टाकलं म्हणे. तुकोबारायचं आसन टाकलं. तुकोबाराय आसनावर जाऊन बसले आणि तुकोबाराय म्हणले अहो आसन टाकणाऱ्या मंडळीला आणखीन 2 आसनं टाका. म्हणले कोणाला? टाका तर खरं टाका. वाढणाऱ्याला सांगितलं 2 ताटं वाढा. 2 आसनं टाकले तुकोबारायांनी शेजारी आणि सगळ्या ताटात पदार्थ वाढायला लावले. आता ब्राह्मण मंडळीने पूजा काय असेल ती मंत्र म्हणले सुरू करायचंय. तुकोबाराय म्हणले मोरया गोसाईना आपलं गोसाई बाबा आपण जेवायला सुरुवात करायच्या पूर्वी आपण असं करू. ले काय म्हणले तुम्ही गणपती देवाला जेवायला बोलवा. मोरया गोसाईने सांगितलं महाराज तुम्ही पांडुरंगाला जेवायला बोलवा. तुकोबाराय म्हणले 2 आसनं त्याच्या करता टाकायला लावलीत की एक पांडुरंगा करता आणि एक गणेश भगवंता करता. तर तुम्ही असं करा तुमच्या सामर्थ्यानं गणपती देवाला बोलवा आणि मी माझ्या सामर्थ्यानं पांडुरंगाला बोलवी. तुम्ही बोलवा गणपती देवाला. मोरया गोसायाने प्रार्थना करायला सुरुवात केली. चिंतामणी देवा गणपती सियाना, 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 चिंता
म्हैसी आण चिंतामणी देवा गणपतीसी आण चिंतामणी देवा गणपतीसी आण थोडा तबल्याचा आवाज कमी कर थोडा, आणि चरचर करत हे सगळे म्हणायला लागले, शब्द कळले पाहिजेत असं कर. काल 1 नंबर लागलो होतो बघ. चिंतामणी देवा गणपतीशी आणा. चिंतामणी देवाने सांगितलं की तुम्ही पांडुरंगाला बोलवा. तुकोबाऱ्या म्हणाले मी पांडुरंगाला बोलवतो, पण तुम्ही गणपतीला बोलवा ना, तुमच्या देवाला बोलवा जेवायला. चिंतामणी देवाने महाराज ध्यान लावलं, स्तवन करायला सुरुवात केली, पण गणपती काही येईना. परेशान झाले चिंतामणी देव. तुकोबाऱ्या म्हणले गणपती बाप्पा आता सध्या यायला त्यांना सवड नाही. म्हणले का? एक भक्त त्यांचा समुद्रात बुडायला त्याला काढायला गेले. हे तुकोबाऱ्याने सांगितलं चिंतामणी देवाला. चिंतामणी देव तो हापकालाच म्हणला माझा देव बी ह्यांनाच माहिती कुठं गेलाय ती, ह्यांचा तर ह्यांचे पैसे आहे पण माझा बी ह्यांच्याकडे दिसायला. कशावर म्हणता? म्हणले थांबा मी बोलवतो, तेवढं त्यांचं काढून काम होऊ द्या, येतात बरोबर. केवढा तुकोबाऱ्यांचा अधिकार महाराज. तुकोबाऱ्यांनी गणपतीची प्रार्थना केल्याबरोबर भगवान गणेश धावत आले, आल्याबरोबर तिथं देवाचा पितांबर ओला होता, जानवं ओलं होतं, त्यातून पाणी टपकायलं होतं. हे फक्त चिंतामणी देवन तुकोबर आहे, दोघांना दिसतो होतं बरं का, बाकीच्याला नाही. हे काय चाललंय ती, बाकीचा थोडा अधिकार आहे. मग मात्र चिंतामणी देवाला तुकोबाऱ्यांचा अधिकार कळून चुकला. म्हणले आता पांडुरंगाला बोलवा. तुकोबाऱ्यांनी धावा केला पांडुरंगाचा. पांडुरंग परमात्मा आले आणि त्या ताटावरले पदार्थ संपलेले फक्त बाकीच्याला दिसायचे, कोण खाते याचा मेळ लागत नव्हता. हे फक्त तुकोबाऱ्याला आणि चिंतामणी देवाला तेच अधिकारी पुरुष होते दोघं. मग चिंतामणी देवाने तुकोबाऱ्याला साष्टांग दंडवत घातला. महाराज तुम्ही समर्थ आहात. अनंत लीला तुकोबाऱ्यांच्या चालू आहेत. वरचीवर कीर्ती प्रसिद्ध होऊ लागली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि मग ही कीर्ती वाढल्यानंतर जशी जशी कीर्ती वाढत जाते तसं तसं द्वेष करणारी माणसं सुद्धा वाढतात. कीर्ती वाढविणं म्हणजे पहिले चांगलं नाही. द्वेष करणारी माणसं वाढतात. काय महाराज समाजाची रीत एक अशी आहे, मी कधी विचार करतो की माणसं म्हणजे आपण थोडीशी प्रगती करून त्याच्या पुढे जायचं हे बघत नाहीत, त्याला मागं कसं वाढायचं हे बघते. ही समाजाची रीत आहे. ते मला वाटतं होळलाच घडलं होतं. सुधाकरापाच्या मुलगी परीक्षेला असताना त्या बेंचवर आग्याची बोंड चोळली होती. बरोबर आहे, हाय माझ्या लक्षात थोडस. अण्णा आहेत बाबा अण्णा. आता ती लेकरू परीक्षेला चाललंय, 10वीचं का 12वीला होती की पण नेमकं वर्ग मला माहित नाही, पण घडलं हे नक्की. काय स्वभाव असेल बघा ना. अरे तू त्याच्यापेक्षा अभ्यास करून 10 मार्क आगाव पाडना, पण त्या बेंचला आग्याची बोंड चोळून त्या लेकराला अंगाला गांधी पेपर देता येईना गेला, एवढ्या त्या त्रास होऊ लागला. म्हणजे आपण 2 अभ्यास करून त्याच्या पुढे जायची वृत्ती नाही, त्याला कसं महागारी खेचायचं, ही समाजात वृत्ती आहे. अरे तू कष्ट कर, तू साधना कर आणि त्याच्यापेक्षा पुढे जा ना, पण नाही तो पुढे कसा चाललाय याचं दुःख आहे. मी मागे परवाच बोललो होतो, माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी होत नाही, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होतो. त्याही काळामध्ये अशा वृत्तीची माणसं होते. तुकोबाऱ्यांची कीर्ती वाढली. अरे कीर्ती वाढायला काय, जगाचा मालकच त्यांचा कीर्तिमुख होता. आणि तुकोबाऱ्याला त्या कीर्तीचंही काही घेणं देणं नव्हतं. मानापमानाचं काय घेणं देणं आहे. कुणी हत्तीवर बसवलं काय, कधी पालखीत बसवलं काय, आणि कधी चालत जावं लागलं काय, तुकोबाऱ्याला त्याचं काही घेणं देणं नाही.
कोण दिवस बैसोनी हातीवर, कोण दिवस पायाचा चाकर चालत जावे. तुकोबाला त्याचं काही घेणं नाही महाराज. समयासी समयाशी सादर व्हावे, सादर व्हावे. देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. देव ठेवील तैसे रहावे. तुकोबारायांची कीर्ती वाढली. आळंदीमध्ये तुकोबाराय कीर्तनला गेले असताना तिथं लोहगावचे लोक आले. लोहगावच्या लोकांनी तुकोबारायांना विनंती केली, महाराज आमच्या गावी कीर्तना करता चला. लोहगावला तुकोबाराय आले. तुकोबारायांचे शिष्य 14 टाळकरी, तुकोबारायांची आता शिष्य मंडळी बरीचशी जमलेली आहे. त्यापैकी एक शिवबा कासार नावाचे आहेत. संताजी जगनाडीत येली, गवार शेट वाणी, मल्हारपंत कुलकर्णी हे तुकोबारायांचे टाळकरी आहेत. त्यापैकी शिवबा कासार लोहगावचे, लोहगावला तुकोबाराय कीर्तना करता आले. शिवबा कासार तुकोबारायांचे भक्त झाले. तुकोबारायला प्रथम भेटण्याकरता शिवाजी महाराजांनी लोहगावलाच आले असं महिपती बाबाच्या म्हणणं आहे. तुकोबारायांची कीर्ती शिवाजी राजांच्या कानावर गेली. शिवाजी राजांनी तुकोबारायला काही नजराना पाठवला आणि तुकोबारायला कळालं की आपली कीर्ती राजाच्या कानावर गेली. राजा नजराना पाठवलाय आणि राजेसाहेब दर्शनाकरता येण्याचं म्हणतात. तुकोबारायला वाईट वाटलं, देवा हे कशा करता करताय. आणि ज्यावेळेला नजराना महाराजापाशी आला त्यावेळेला तुकोबारायाने शिवाजी महाराजांना काही अभंग शिवाजी महाराजा करता लिहिले. त्या प्रसंगामध्ये दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आम्हाला याची काही आवश्यकता नाही. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, आम्ही तेने सुखी, आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना काही उपदेश केला. तुकोबारायांची शिवाजी राजांची भेट आहे आणि शिवबा कासारांना तुकोबारायांच्या बरोबर राहण्याचं एवढं वेळ लागलं की नित्य तुकोबारायाबरोबर शिवबा कासार जाऊ लागले. पण शिवबा कासाराची पत्नी जरा थोडी परमार्थिक वृत्तीची नव्हती. तिला आपलं मालक महाराजाबरोबर चाललेलं काही आवडलं नाही. माय म्हणली, ह्या तुकाराम महाराजांना स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं ते केलं आणि माझ्या नवऱ्याला बी येड लावलं, त्याला बी काही गावावर राहू देत नाही. काय करावं, तिनं ठरवलं की तुकोबारायला आद्दल घडवायची असं ठरवलं महाराज. आणि मग एक वेळेस तुकोबाराय लोहगावे कीर्तना करता आलेले असताना तिनं मनामध्ये काय निर्णय करायचा तो केला. आणि आपल्या मालकाला संध्याकाळचं कीर्तन झालं, मालक घरी आले. म्हणले, का हो तुमचे महाराज आलेत का? बोले, हा आज कीर्तन झालं. तरी मला वाटलं तुम्ही 10-5 दिवस कुठं होतात ती. मग महाराजांना घरी कसं बोलवलं नाही? आपल्या घरी महाराजांना बोलवा, आंघोळीची व्यवस्था आपल्याकडे करू, जेवणाची व्यवस्था करू. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. महाराजाला शिव्या देणारी आणि महाराजाला घरी आणा कशी काय म्हणायला लागली. सूर्य कोणीकडे उगवलाय. स्वप्नात एका जागा म्हणून चिमटा घेऊन बघितला तिनं बरं का पहिलवान. तो खूप त्या शिवबा कासारला आश्चर्य वाटलं की असं कसं काय, कोण गुरु मिळाला. खरं म्हणतीस? हा हा, अहो महाराजांना आपल्या घरी आणा, मी सगळी व्यवस्था करते. खरं? अहो खरं. काय आनंद झाला महाराज त्या माणसाला. त्याला वाटायचं, हमेशा वाटायचं तुकोबारायांना घरी आणावं, आपल्या घरी आंघोळीची जेवणाची व्यवस्था करावी. पण आपली गृहमंत्री कडक म्हणून आणत नव्हते. आज आपलं मनोरथ पूर्ण होणार. तुकोबारायांचा शिष्य येतो तसा तुकोबारायासारखा भोळा. त्याला काय माहित आपल्या पत्नीनं काय मनात ठरवलंय ते. आणि धावत धावत आला, म्हणला, महाराज आज आंघोळीला घरी चला. अरे घरी यायचं खरं, पण ती तुझी पत्नी आधीच तर शिवाय देते तू माझ्या बरोबर आल्यामुळं, आणि मला घरी नेल्यावर तर मग तर लाटणच घेऊन येईल. नाही नाही म्हणले, काळजी नाही, तिकडूनच आदेश निघालाय गृहमंत्र्याकडूनच. असं चला म्हणे, काय हरकत आहे, आपल्याला कुठंतरी जायचंच आहे आंघोळीला. तुकोबाराय आंघोळीला आले आणि हिनं मनामध्ये काय निश्चय केलता महाराज. मध्यरात्रीला पाणी तापायला ठेवलं.
कड 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 पाण्याला उकळी आलेली. तुकोबर आंघोळी करताना हानीमध्ये जाऊन बसले आणि या दुष्ट विचाराच्या स्त्रीनं कुठलाही विचार केला नाही. महाराज तुकोबरायांचं अंग उघडं आहे, नाहनीमध्ये बसलेले. त्या टायमाला नाहण्या कमरा इतके नाहणे असायच्या, फारशा मोठ्या नाहण्या नव्हत्या. आणि हिनं पातेलं कडकड कडकड कड उकळी आलेलं ते पाणी उचललं आणि ते पातेलं घेऊन तुकोबराच्या अंगावरती ते तापलेलं पाणी टाकलं. महाराज तुकोबराच्या अंगाला किती पोळला असेल, तुकोबराच्या अंगाला फोड आले असतील. महाराज पण तुकोबराय उठून पळाले नाहीत, फक्त आतल्या आत पांडुरंगाचा धावा. माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया. उपचार कोप मोडकी जर्जर. काय करावं कळना. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. कन्यात पाणी नाही, पाण्यातच कन्या. काहीच नव्हतं ना. जिजाबाईला तुकोबरा म्हणले काय करते जिजे, आणि कन्या करते. किती आहेत, मुठभरच. पाण्यात कन्या टाकल्या. जिजाबाई म्हणल्या महाराज कन्याबरोबर दूध आणा की थोडं खायला. वार करायला कोण देतंय दूध आता. वार करायला मागायला गेल्यावर कोणी काही देत नाही, कारण महागारी येण्याची गॅरंटी नाही. कोण देईल. तुकोबराने भांड घेतलं, मग म्हणले कोणाकडे मागण्यापेक्षा आले महादेवाच्या मंदिरात. काय तुकोबरांची शक्ती महाराज, काय सामर्थ्य आहे. भगवंतानं कृष्ण अवतारामध्ये सजीव नंदीचं दूध काढलं होतं. राधेला पाहून भुलले हरी. ते काय झालं म्हण, भगवानाला धार काढायला निघाले आणि तेवढ्यात राधा आली. आधीच तर राधेकडे आकर्षित झालेलं होतं जरा गिराईक. राधेला बघायला गाईच्या गोटे शिरायचं, ते तिला बघत 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 गेलं बैलाच्याच गोट्यात. राधेला भुलला होता राधेच्या प्रेमाला, आणि बैलाच्या खाली जाऊन बसलोय धार काढायला. आई साहेब दरवाजातून बघतात आपल्या पोराचं कौतुक, कुणीकडे बघत आहे कुणीकडे चलत आहे. बघून त्याला वाटलं आईचं लक्षच नाही काही की. हे जाऊन बसलं बैलाच्या खाली, आणि खाली गेल्यानंतर भगवंता आईने ए कृष्ण्या काना. आईचा आवाज आल्याबरोबर बापरे म्हणले, रंगे हात चोर पकडला. कुछ न करना पडेगा. बघितलं तर बैल आहे, दूध काढायला गेला बैलाच्या गोट्यात. भगवान आहे तो, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची चतुरात शिरोमणी. म्हणला आई आई आई, आज तुला माहित नाही मी बैलाच्या गोट्यात का आलो. आज महापर्वणी आहे आणि 4 युगामध्ये एकदाच येते म्हणली. 4 युगात एकदाच, आजच्या दिवशी. आई भोळी बेचारी, काय रे लाला काय पर्वणी. अगं आई, आजच्या दिवशी बैल दूध देतात आणि 4 युगात एकदाच. आई म्हणली माय खरं असेल. आता काय, बैल धुतो नंदा घरी, दूध काढून देवाला काय बनवलंय. ही देवाची कीर्ती. पण आमच्या तुकोबरायांचं बघा, तुकोबराय गेले महादेवाच्या मंदिरात, आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर जो दगडाचा नंदी होता, त्या नंदीला उठवलं दगडाच्या. मोरेश्वरा ते पूजिले, मोरेश्वरा ते पूजिले, हेलेश्वरा ते पूजिले, हेलेश्वरा ते पूजिले, हेलेश्वरा ते पूजिले, हेलेश्वरा ते पूजिले, हेलेश्वरा
पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. दगडाच्या नंदीचं दूध तुकोबरायचं सामर्थ्य कमी नाही महाराज. म्हणून मी सांगतो ना तुम्हाला, कोणाकडे हात पसरायची गरज नाही. एवढं भिकारी व्हायचं नाही. आपले तुकोबराय समर्थ आहेत. तुम्ही तुकोबरायांच्या समोर तुमची प्रार्थना करा, कारण तुकोबरायांची प्रार्थना आपण केली की भगवंताला ती पूर्ण करावी लागते. हे लक्षात घ्या. तुकोबराय समर्थ आहेत. सामर्थ्य भव समर्थ. तुका म्हणे आले समर्थाचे मना. जरी होय राहू द्या. लय प्रमाण व्हायली. आणखीन कृष्ण चरित्र बघायचे. तुकोबरायांचं चरित्र आता 10 मिनिटं आपला वेळ राहिला तुकोबरायांच्या चरित्राचा. आणि मग आता उद्याचं चरित्र, तसं चरित्र तुकोबरायांचं संपणार नाही. 7 दिवस स्वतंत्र चरित्र गायलं तरी संपणार नाही. मग सतीश महाराज म्हणलेच होते, महाराज तुकोबरायांचं चरित्र फक्त 7 दिवस केलं तरी संपणार नाही. पण थोडं थोडं आपण पाहतोय, थोडं रोज. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राहणार रंक त्याचा. तुकोबराय आमचे समर्थ आहेत. रंकाला राजा करतात आणि राजाला सुद्धा रंक करू शकतात बरं का. असं समजायचं नाही, अहंकार येऊ द्यायचा नाही. राजालाही रंक करू शकतात. तुकोबरायांचा अधिकार तेवढा आहे. अनंत लीला तुकोबरायांच्या महाराज. तुकोबरायांची आघात शक्ती, आघात सामर्थ्य शक्ती तुकोबरायांकडे. म्हणून तर तुकोबराय स्वतः म्हणतात, तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुकोबराय म्हणले मी दिसतो तसा नाही. तुकोबरायला पाहण्याकरता दृष्टी असणं फार. आपण काय तुकोबरायांच्या पाहू शकणार आहेत अधिकार. जसं वाणीला सुचतं तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. आज तुकोबरायांचं चरित्र आपण या ठिकाणीच थांबूया. 2 मिनिट भजन करू बडे भाव से आणि मग भागवताकडे प्रवेश.
कृष्णा कशाला खोड्या करतो का किती सांगू तरी न ऐकसे श्रीहारी काय उने करीतोसी चोरी. यशोदा गेली गणपती बाप्पाकडे. हे भगवान गणेशा गजवंदना माझ्या लेकराला गुण येऊ दे. गणपती लटलट कापायला. मी माझा बाप आहे म्हणजे ह्याला काय गुण येऊ दे. ती लटलट लागलं उडायला. गुण येऊ दे गुण येऊ दे तुला हाराभर टोपलभर मोदक देईल. यशोदेनं प्रार्थना केली. यशोदा मैया तर गेली. प्रार्थना करून गणपतीला झोप लागाना. मध्यरात्री गणपती उठलं आणि आलं देवाच्या खोलीत. अरे भगवान कन्हैया कोण आहे? आम्ही गणपती आहे. गणपती एवढ्या रात्री काय काम काढलं? छोटस काम आहे. काय काम आहे? लोक म्हणतात की पोटावर मारून येईन पाठीवर मारावं पण काय काय माऊली पाठीवर मारावं पण पोटावर मार आहे का नाही नाना? लोक म्हणतात म्हणले पाठीवर मारावं पण अरे पण सरळ सरळ सांग की काय वाकड्या शिरलाच. नाही नाही पण लोक असे म्हणतात की पाठीवर मारावं पण पोटावर मारून आधीच तुम्ही मला मोठं पोट दिले. अरे पण झालं काय सांग की. नाही पण खायला मिळालं तर खाऊ द्यावं की म्हण. पण कुणी अडविलंय? तुमच्या आई साहेब आलत्या. आले असन म्हणले आमची आई कोण्या बी देवाला जातीये. आले असन पाया पडायला. नाही नाही पण ऐका की आईनं नवस केलाय. बरं करू दे ना मी कुठं नाही म्हणालोय. पण नवस काय केलाय की म्हणले 1 महिना माझ्या मुलानं जर खोडी थांबविली तर टोपलभर मोदक देईल. म्हणजे तुला म्हणायचंय काय? माझ्या पोटा करता 1 महिना ग बसा की म्हणला. आतमध्ये अंधारा जाऊन वश लय माणसं काय काय हुशार महाराज. आत अंधारा जाऊन पाया पडायचं बाहेर हो ते जादू गणपतीकडे. आणि मग 1 महिना देवानं खोडी नाही केली. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली तया माझी. आणि मग नवस फडायला मोदक तळले. सकाळी मोदक तळायला गेले. वास घमघमा सुटला. कृष्ण गेला. आई एक दे ना बाहेर खा. आधी देवाला नवस फेडायचा आणि मग तुला. बरं म्हणलं बघतो तुझ्या देवाकडं. रुसलं की महाराज हे असे गालो फुगविले टोम असं वरी जुट्टा बांध. फार सुंदर दिसायचा महाराज भगवान. मनमोहक. म्हणून तर मनमोहन मुरली बाला मनमोहन मुरली बाला नंदाचा अलवेला. ओ ते निवदा लक्षात निवदाकडेच बघतोय म्हणला मागापासून. जातो आण काडी पिठी आण. आई काडी पिठी आणायला गेली. उभा राहिलो नाही. अ गणपतराव. गणपती म्हणला जी मालक लटलट कापायलाय. हे कुणाचं आहे? तुमचाच आहे देवा. सकाळपासून 1 मोदक दिला नाही. माझा काय दोष आहे? तुमच्या आईचं आईला काय आईला विचारा खाऊ का? तर काय हिंमत आहे का गणपतीची नाही म्हणायला? जिबळ्या चाटायला गणपती पण काय करतय? खाऊ का? भगवंतानं उचललं टोपलं अख्खच. गणपती म्हणला 1 तरी द्या राव म्हणला. 1 महिना वाट बघतोय. 1 मुलसं तरी. भगवंतानं अख्खं खाल्लं. भगवान म्हणले गणपती हुशार आहे. आई आली की चाडी लावीन. गणपतीला बी टाकलं पोटात. आणि दरवाजाच्या आड लट 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 कापायला आई आली. गणपती बी नाही नैवेद्य बी नाही काहीच नाही. कृष्णया इकडे लटलट कापायला लागले. एकान्या लटलट कापायले. जे देव कुठे आहे? देवासे सपुसे देव काय झाला. देवालाच विचारायले देव काय झाला. आई हे गणपती बाप्पा आला मोठ्या डेअरीचा. मोठ्या हे डेअरी होती ऑटो रिक्षा एवढी. मग उंदरावर बसून आलं पटपट पटपट. आणि इथला नैवेद्य सगळा खाऊन टाकला. सगळा मला बी खायला होतं. पण मी म्हणलं माझ्या आईला एकुलता एक म्हणून सोडलं. नाही तर काही खरं नव्हतं. आई भोळी लेकराला जवळ धरलं. माय बरं झालं माझं लेकर वाचलं. साधा हुशार आहे का भगवान. अनंत लीला बघता बघता आज सकाळी सर्वांना इशारा केला नंद बाबाने. चलो आज इंद्रदेवाची पूजा करायची आहे. आणि इंद्राची पूजा करण्याकरता स्वयंपाक चालू आहे. पण भगवंतानी नंद बाबाला विनंती केली इंद्रदेवाची पूजा करायची नाही. इंद्रदेवच नाही मग कुणाची करायची? गोवर्धन भगवंताची करायची. मग गोवर्धन भगवंताची पूजा करायची. पण एक आट आहे. काय आट आहे? नंद बाबा म्हणले आम्हाला दर्शन मिळालं पाहिजे. मिळेल. आमचा प्रसाद सेवन केला पाहिजे. करील. आणि आम्हाला त्यावर इंद्र कोपला तर रक्षण करावं लागेल. मंजूर. सगळं मंजूरच. तळ मंजूर नदी मंजूर. आता काय त्याला मंजूर करायचं? सगळं मंजूरच आहे. आता काय अडचण नाही. आणि
सगळ्याला आज्ञा दिली, चलो गोवर्धन महाराजाची पूजा करण्याकरता सगळ्या गवळणी नटून तटून 56 प्रकारचा भोग घेऊन गोवर्धन भगवंतापाशी पर्वतापाशी गेल्या. सुंदर पूजा मांडली आणि पूजा मांडल्यानंतर प्रार्थना सर्वांनी केली. प्रार्थना केलून जय जयकार केला. गोवर्धन भगवान की जय. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराजे. ओ श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराजे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराजे. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. तो पे पहाड़ चढ़े तो पे फूल चढ़े. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. पान चढ़े तो पे फूल चढ़े. और चढ़े दूध आहे. गवळणी म्हणल्या, गवळणी हसल्या. बघा म्हणे देव, चुरा चुरा कर माकन खाया, गवळण कानंद कुवर कन्हैया. काय बड़ाई दिखावत मोई, जानत हो प्रभुपन तेरा सबही. अनंत प्रकारच्या लीला गोवर्धन लीला केली. त्याचबरोबर काला वाटता विधाता थकविला, आहे का नाही. ब्रह्मदेवाला बी अचानक्ष दाखवलं. बरीचशी राक्षस मारली. रासलीला केली. रास पंचमीच्या दिवशी अनंत प्रकारच्या लीला केल्या. नारदाला वाटलं कंस मेल्याशिवाय परमार्थ वाढणार नाही. नारद आले, कंसाकडे गेले. कंसाला म्हणले, कंसजी कृष्णाला कधी मारणार? 11 वर्षाचा झाला. अरे जेवढे पाठविले तेवढे मारले त्यानंच. एक काम करा, यात्रा भरवा यात्रा. बर मग बोलवून आणा त्या दोघा भावाला. ठीक आहे. आणल्यानंतर काय करायचं? इथंच मारायचं नियोजन करा. उद्याच्या उद्या कृष्ण मेला पाहिजे, काही सांगू नका मला. ठीक आहे. तिकडून नारदजी उडाले ते नीट इकडं कृष्णाकडून. भगवान जय श्री कृष्ण. नारदजी या, काय म्हणणं आहे? काय सांगू नका. गोकुळामध्ये रमलो आमच्या भक्ताची तुम्हाला आठवण नाही. म्हणजे का कंस कधी मारणार? उद्याच मेला पाहिजे. भगवान हसले. कुठून आलात? म्हणजे मथुरेहून. आणि तिकडं काय म्हणलात? नारद म्हणले, हमारा तर यही धंदा, इधर का उधर, उधर का इधर. ठीक आहे म्हणले, उद्याच. आणि मग इकडं मथुरेतून सांगितलं अक्रूराला आणण्याकरता पाठवा. कंसानं अक्रूराला रथ सजवून पाठवलं. अक्रूर रथ घेऊन गोकुळामध्ये आले. संध्याकाळची वेळ आहे. रथ सुंदर सजवलेला. नंद बाबाची भेट झाली. बाबा मी कृष्णाला नेण्याकरता आलो आहे. हे वाक्य ऐकलं नंद बाबा रडायला लागले. कृष्ण आमचा प्राण आहे, आमचा श्वास कृष्ण आहे. आमच्यापासून कृष्ण गेल्यावर आमच्यात काय राहिलं? मी कसं तरी प्राण ठेवील, पण यशोदेला सहन व्हायचं नाही. यशोदा कशी सहन करील? रात्र गेली चर्चेत. पहाटेच्या वेळेला यशोदा मैयाला सांगितलं, अक्रूरानं सांगितलं, बाबा किती दिवस लपवून ठेवणार? वसुदेव देवकीचा मुलगा आहे, नावेलाज झाला. यशोदा अतिशय दुःखी झाली. कृष्ण जाणार म्हणल्याबरोबर मूर्छाच आली यशोदा मैयाला. मूर्छा पडली माता. सकाळ झाली. गावात बातमी पसरली, कुणीतरी आले, रथ आला. यशोदा बोलत नाही. गवळणी नंदबाबाच्या वाड्यावर आल्या आणि यशोदेला विचारू लागल्या की काय काय खबर आहे? आम्हाला का खबर सांगत नाही कुणी? गवळण म्हणती यशवदेला, कोठे गे
नंदबाबाच्या वाड्यावर गवळणी एकत्रित आल्या. अगं भगवान कन्हैया कुठं आहे? यशोदा मैया आम्हाला कोणी का बोलत नाही? काय काय खबर काय चालू आहे? आणि मग यशोदा मैया गवळणीला सांगते, बोले नंदाची पटराणी सदगड मधुरेशी चक्रपाणी जातो गे साजरे विव्हळ विवळ झाले मन वचन ऐकून या नंदाच्या मिळाल्या गवळणी हो या नंदाच्या यशोदा मैयानं सांगितलं, गवळणी हो, आपला कन्हैया मथुरेला जाणार आहे. हे वाक्य ऐकलं गवळणी अतिशय दुःखी झाल्या. अश्रू वाहू लागले डोळ्यातून. आकुराकडे गवळणी मोर्चा उचलला, आक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले? आम्हाला का मारण्याकरता आला? का घात करू आला? वदिशी सकळा. आकुराला बोलू लागल्या, शोक करू लागल्या. आणि त्या गोपिकांचा शोक भगवंताला बघू वाटना. आणि भगवान परमात्मा रथावर चढल्यावर काय अवस्था झाली? रथी चढले दुःख करू लागल्या, गडबडा लोळू लागल्या. नैनीच्या उदकाने धरणी भिजली असं लिहितात महाराज. आणि मग भगवान परमात्मा रथावर चढले आणि आकुराला देव म्हणतात, आकुरा देव बोले आकुरासी वेगे हाती रथासी या गोपीच्या शोकासी न पाहे रथसी एका जनार्दनी रथ गेला निघोली या धनाच्या अंगणी मिळाल्या गवळणी हो नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. रथ निघून गेला. रथाची ध्वजा जोपर्यंत दिसते तोपर्यंत गवळणी दुःख करू लागल्या. गोकुळ दुःखात आहे. कृष्ण भगवान मथुरेत आले. मथुऱ्यातल्या लोकांनी कंसाची आज्ञा नसताना स्वागत केलं. पुतना मारणारा आला, कालिया मर्दन करणारा आला, वगैरे वगैरे. चलता चलता माळ्याचा उद्धार आहे, कुब्जा दासीचा उद्धार आहे. कंस मामाच्या त्या यज्ञाच्या मंडपा ठिकाणी आले. चामुरादी राक्षसाला यमसदनी पाठवलं आणि कंसाच्या सिंहासनापाशी भगवान आले. वेळ नसल्यामुळे लवकर आले. मामाजी तुम्हाला नाही, इकडे एक मामा आहेत ना आमचे सूर्यकांत मामा. मेरे तरफ देखो, आप ऊपर जाने का समय आ रहा है. भगवान धावले. कंस असणारा त्या तलवार घेऊन भगवंताच्या अंगावर. भगवंताने पाहिलं आणि एका क्षणामध्ये तद्धाम बोलिए गोपाल भगवान. आणि मग आई वडिलांची भेट घेतली. उग्रसेन महाराजांची मुक्तता. मग भगवान मथुरेचे राजकुमार झाले. पण जरासंधाच्या स्वाऱ्या चालू झाल्या. त्यांच्या भीतीपोटी द्वारकेला नगरी बसवली. बलराम दादाचं लग्न झालं रेवती बरोबर. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये एक मुलगी जन्माला आली. कुठं?
कुठं कौंडण्यपूर. रुक्मिणीचं प्रागट्यकरण कुठं झालं? रुक्मिणीचं कौंडण्यपूरला. आणि मग ती बी उपवर झाली, लग्नाचं वय झालं. तिचा भाऊ रुक्मी शिशुपाला बरोबर जमवायचा विचार केला, लेकिन श्रीकृष्ण नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. आपल्या भाऊजाईला म्हणले माझं प्रेम कृष्णावर आहे, क्या करना पडेगा? म्हणले पत्र लिहा. म्हणून विश्वातलं पहिलं प्रेमपत्र लिहिलं. दिलीपराव पहिलं लिहिलं. पण त्या प्रेमपत्राचा आपल्या पत्राबरोबर जोड लावू नका. आपलं पत्रे गळकीत. ते प्रेमपत्र वेगळं आहे. आधी माया शक्ती आहे, जन्म जन्म. चला अगदी 5 मिनिटामध्ये आता लग्नाची वेळ झालेली असल्यामुळे वेळेत लग्न लागलं पाहिजे. एक नाही तुकोबऱ्याच्या चरित्रामुळे आपली कथा म्हणजे उगं थोडंसं आपलं पुढं आहे, कारण आपलं चरित्रच मेन आहे. आणि मग पत्र घेऊन ब्राह्मण आले द्वारकेला. पत्र दिलं कृष्णाच्या हातात. जी महाराज हे पत्र आहे तुमचं, वाचा, वाचून दाखवा. खाजगीतलं पत्र आहे, ओपन करता येत नाही. आणि मग वाचलं. जी वस्तू सिंहाची आहे, ती सिंहाची वस्तू लांडग्याला मिळली तर त्या वस्तूचं मूल्य राहत नाही, वगैरे वगैरे वगैरे. पत्र वाचलं का? वाचलं. ब्राह्मण म्हणले येऊ का? म्हणले कुठे येऊ का? थांबा आपण दोघं जाऊ. भगवान नटून तयार झाले. सुंदर मोहन नटला आणि नटून निघाले. तेवढ्यात आले बलराम दादा. बलराम दादा थोरले भाऊ आहे, थोरल्या भावाला थोडे मान होता त्या काळात, मर्यादा. दादा समोर आले. भगवान म्हणले ब्राह्मणाला, देवा झालं आता इथंच लग्न. म्हणले का? दादा आले की. दादाने बघितलं, अरे वा कृष्ण कन्हैया काय नटलाय आज सुंदर. देवा किधर जा रे हो नटून, किधर जा रे हो. भगवानला जायला आता बायकोला आणायचं होतं, कसं म्हणावं भावापाशी. ते त्या काळात, आताच नाही. आता काय, आताच कशाला सांगायचंय, आताच न सांगितलेलं बरं. ते काळ आहे. थोरल्या भावाला कसं म्हणावं. तिकडं चाललो. अरे पण तिकडं कुठं? ते लांब. लाजायला लागलं जरा. अरे पण लांब कुठं? ते नव्ह का? अरे काय नव्ह का? तेवढ्या मध्ये मध्ये ब्राह्मण म्हणले रुक्मिणीला आणायला चाललेत. अच्छा अब मेरा कन्हैया बड़ा हो गया है, उसकी शादी करना तो पडेगी. आणि मग जा म्हणले पुढं. आलो मागून. भगवान रथ घेऊन आले. इकडं पत्रामध्ये सगळं लिहिलं होतं. आम्ही लग्नाच्या आधी दर्शन करण्याकरता भवानी मातेच्या मंदिरात जातो, तिथं तुम्ही न्यायला या. हे पळून जाणाऱ्यांनी सगळं केलेलं असतं बरं का. गाडीत कोण्या बसायचं वगैरे 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 सबकुच सगळी तयारी असते. आणि मग हजारो सैनिक मंदिराला वेढा टाकलेला. बरोबर रथ भगवंताचा आला. रथाकडे बघितलं, भगवान हसले, सगळे सैनिक फसले. सगळे हसायले किलकिल किलकिल. वा काय सुंदर सलोना आहे. एक म्हणला पितांबर बघ, एक म्हणला पायातला जोडा बघ, एक म्हणला मुकुट बघ. भगवान खाली उतरले, पायी 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 चालत आले. रुक्मिण भवानी मातेला म्हणते, हे भवानी माता, श्रीकृष्ण नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी जपत चाललाय. आई साहेब म्हणल्या माग बघ. महाग बघितलं तर भगवान हजर. उचललं रुक्मिणीला. आहा काय जोडा सुंदर दिसतोय. सगळे सैनिक म्हणायलेत. हत्तीसारखा चलतो. रथात ठेवलं आणि रथ निघाला. सैनिक बघत राहिले. रथ वेगानं पुढे निघून गेला. तेवढ्यात रुक्मी आला. रुक्मिणी कुठे? काय सुंदर सलोना सावळा आला होता. काय सुंदर दिसायचा. डोक्यावर टोपी, मयूर पुछाची, सुंदर सलोना. काय जोडी. जोडी तुम्हाला आता जोडे जोडी. आणि मग रुक्मिणीने पाठलाग केला. कृष्णाला गाठलं. भगवान म्हणले रुक्मिणीला, जरा रथ सांभाळ. मी जरा माझ्या मेहुण्याला कानपिळी देतो. कानपिळी असते ना जगन्नाथ, कानपिळी असते बरं का. असते का नाही मला माहित नाही. पाटील कानपिळी द्यावी लागते म्हणा ना. भगवान म्हणले जरा कानपिळी देतो.
भगवान गेले, दोघांची लढाई, तेवढ्यात बलराम दादा आले. ए पाहुण्याबरोबर असं कर, तुझा तू पुढे घेऊन जा, मी माझी बघतो. इकडे मंडप सजलेला आहे. बलराम दादानी सर्वांना विनंती करून तयार केलं. इकडे मंडप सजला, मंगलवाद्य वाजू लागली, सनईचे सूर घुमू लागले आणि सगळी मंडळी कधी भगवान रुक्मिणीला घेऊन येतात याची वाट पाहू लागली.